नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल येवाळे स्वागत करतो आपलं एम.एच. फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण केळी पिकावर माहिती बघितली, काही आपण पपई पिकावरही माहिती बघितली व काही बुरशीनाशके जाणून घेतली. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण गोबी व फ्लावर या पिकाबद्दल माहिती. शेतकरी मित्रांनो, प्रामुख्याने हे पीक असं आहे, तुम्ही याला पावसाळ्यातही लागवड करू शकता, हिवाळ्यातही लागवड करू शकता आणि उन्हाळ्यातही तुमच्या पाण्याच्या नियोजनाप्रमाणे तुम्ही लागवड करू शकता. पण शेतकरी मित्रांनो, हे पीक म्हणजे जवळपास 60 ते 65 दिवसामध्ये येणारं पीक, याच्यात काही शंका नाही आणि तुम्हालाही माहिती असेल. या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत, तुम्ही ज्या व्हिडिओ याला फवारणी करतात गोबीला, त्या फवारणीचे तुम्हाला किती टक्के रिझल्ट येतात? 50% येतात की 100% येतात? तुम्ही बुरशीनाशके वापरतात, कीटकनाशके वापरतात, तुम्ही कोणते वापरतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. परंतु तुम्हाला किती टक्के रिझल्ट आला औषध वापरून, हे पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. तरी माझ्या हिशोबाने जर कधी बघितलं माझ्या पद्धतीने, शेतकरी मित्रांना 100% रिझल्ट आपल्याला फ्लॉवर पिकावर येत नसतात, नाही. तर जवळपास 60 ते 70% तुम्हाला रिझल्ट येतात. तुम्ही वेगवेगळे कंटेंट वापरतात, वेगवेगळे कंटेंट असलेले औषध वापरतात, घटक असलेले तुम्ही औषध तिथं वापरतात. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत तर तुम्हाला का रिझल्ट येत नाही 100% या पिकावरती फवारणी केल्यानंतर, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपण काय उपाययोजना कराव्या, फवारणीमध्ये कोणतं औषध वापरावे, हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. तर शेतकरी मित्रांनो, पत्ताकोबी, फ्लॉवर या पिकाच्या कीड नियंत्रणासाठी तुम्ही इमामेक्टिन बेंझोएट, प्रोक्लेम, पॅराझाइट, किंग डोस्का अशा उत्पादन वापरतच आहात. तर याच्यासोबत काय वापरायचे जेणेकरून आपल्याला 100% रिझल्ट येईल? तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं झाडाचं पानावरती आपण जर पाणी हे टाकलं तर हे पाणी खालच्या साईडला वगळून जातं. म्हणजे आपण जर फवारणी केली तरी सर्व पाणी हे पानाच्या खालच्या साईडला निथरून जाते. तर यासाठी तुम्ही हे पाणी खाली न निथरता ह्या पानावर स्टॉप झाले पाहिजे. यासाठी तुम्ही यामध्ये स्टिकर वापरणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही XYZ कोणतंही औषध जरी फवारणी करत असला, कीड नियंत्रणासाठी कोणत्याही औषधाची तुम्ही इथं फवारणी करत असला, तर तुम्हाला यामध्ये स्टिकर टाकणं गरजेचं आहे. जर तुमच्या मार्केटला स्टिकर नसलं तर तुम्ही त्यामध्ये पीएच बॅलेन्सर, जे की पूर्वा कंपनीचं डेकोरस म्हणून येतं, एकदम छान प्रकारे असे त्याचे रिझल्ट आहे, ते तुम्ही यामध्ये वापरू शकता. जेणेकरून तुमच्या पानावरचं पाणी फवारणी खाली न जाता पानावरच स्टॉप होईल आणि कीड नियंत्रणाला तुम्हाला 100% असे रिझल्ट येईल. शेतकरी मित्रांनो, हे झाले आपण रासायनिक कीड नियंत्रण बघितलं. तर यामध्ये जैविकमध्ये आपण काही करू शकतो का? जर करू शकतो असेल तुमच्याकडे काही, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. पण तत्पूर्वी आपण बघूया. तर शेतकरी मित्रांनो, जैविकमध्ये जर कधी आपण बघितलं तर व्हर्टिसिलियम, बिव्हेरिया आणि मेटारायझम असे घटक वापरू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे तिन्ही घटक एकत्रित असलेलं उत्पादन तुम्हाला वापरायचं आहे. ज्यामुळे तुम्ही स्प्रे करू शकता, ज्यामध्ये तुमच्या मावा, थ्रिप्स, तुडतुडे आणि अळी, बिव्हेरिया आणि मेटारायझम हे तीनही घटक एका उत्पादनामध्ये असलेले उत्पादन म्हणजेच आनंद ॲग्रो केअरचे डॉक्टर बॅक्टोस व्हिवियम या उत्पादनामध्ये तुम्हाला तिन्ही घटक मिळून जातात. या उत्पादनाचा वापर जर बघितला आपण तर 1 लिटरला 2 ml असा आपण करू शकतो. या उत्पादनाचा वापर केल्यामुळे आपल्याला प्लॉटवरचे थ्रिप्स, तुडतुडे, मावा, ॲफिड डिसीज आणि आळे सगळं तुम्हाला व आपले पीक निरोगी होणार आहे. शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.